श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नांदगाव पोलिसांनी सोमवारी गुटखा आणि गांजा सदृश वस्तू पकडण्याचा दावा केला। याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे शहरात पोलीस विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असं वातावरण निर्माण झालं। शिवसेना ठाकरे गटाचे नांदगाव तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांच्या विरोधात सोमवारी पोलिसांनी त्यांच्याकडे गांजा आढळल्याचा गुन्हा दाखल केला। रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती, त्यामुळे नांदगाव शहरात हा चर्चेचा विषय ठरला। सदरचा गुन्हा हा खोटा आहे, पोलिसांनी जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी हा प्रकार केलाय, हे राजकीय षडयंत्र आहे असा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज शहर बंद करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा जय। अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। शिवसेना ठाकरे गटाचे नेते गुप्ता यांचे नांदगाव शहरातील शनी मंदिर परिसरात दुकान। या दुकानात पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन आणि तालुका न्याय दंडाधिकारी सुनील संदाणे यांच्या पथकाने सोमवारी छापा टाकला। यावेळी 8 किलो गांजा कागदात गुंडाळलेल्या स्वरूपात तसेच विमल गुटखा देखील तेथून मिळाला, तो जप्त करण्यात आला असा दावा पोलिसांनी केला। ही घटना घडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली। यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाच्या तरी सांगण्यावरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत। गुप्ता हे प्रामाणिक व्यापारी असून गेली 25 वर्षे ते व्यवसाय करतात। त्यांना अडकवण्यासाठी कोणीही शहानिशा आणि चौकशी न करता हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं यावेळी बोललं जात आहे। दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी नांदगाव शहरातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली। महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल धामणे।